नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाकरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाकरे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामगीता समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आणि आज बघता बघता आपला 40वा दिवस या ठिकाणी आलेला आहे. आणि आपण 40व्या दिवशी ग्रामगीतेतील 40वा अध्याय बघणार आहोत, ग्रंथाध्ययन. हा अध्याय आदर्श जीवन पंचकातील आहे. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या अध्यायाचे आदर्श म्हणून अध्यायाच्या अगदी सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा ठेवलेली आहे आणि संपूर्ण अध्यायामध्ये वंदनीय महाराजांनी एकूण 126 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. चला तर मग श्रोते मंडळी, हा अध्याय नीटपणे समजावून घेऊया. नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता या ग्रंथावर आपण चर्चा करत आहोत आणि आज आपण एका खूप महत्त्वाच्या अध्यायाबद्दल बोलणार आहोत. 40वा अध्याय. याचं नाव आहे ग्रंथाध्ययन. आणि गंमत म्हणजे याची सुरुवातच एका मूलभूत प्रश्नांनी होते. एका श्रोत्याने महाराजांना विचारलं, महाराज, जगात आधीच इतके महान ग्रंथ आहेत, वेद, उपनिषद, गीता, पुराणं, आत्मज्ञानाचा एवढा मोठा खजिना आहे, मग ह्या नव्या ग्रामगीतेची काय गरज? आणि गावाच्या भल्यासाठी आम्ही नक्की कुठला ग्रंथ उचलावा? हा प्रश्न मला वाटतं आजही तितकाच खरा आहे. हो, किंबहुना आज तो जास्तच महत्वाचा वाटतो. कारण आज आपल्यासमोर फक्त ग्रंथ नाहीत, तर माहितीचा एक महापूर आहे. पुस्तकं, लेख, व्हिडिओज, पॉडकास्ट या सगळ्यातून आपल्यासाठी नक्की काय योग्य आहे हे निवडणं खूप अवघड झालंय. आणि तुकडोजी महाराजांनी दिलेली उत्तरं ही फक्त तेव्हाच्या गावकऱ्यांसाठी नव्हती, तर आजच्या या माहितीच्या जंजाळात अडकलेल्या आपल्यासारख्या प्रत्येकासाठी एक दिशादर्शक आहेत. आज आपण हेच समजून घेणार आहोत की ज्ञान मिळवण्याची योग्य पद्धत कोणती आणि त्यातले धोके कोणते. चला तर मग सुरुवात करूया. पहिला मुद्दा जो महाराज मांडतात तो म्हणजे ग्रामगीता इतर कुठल्याही ग्रंथाच्या विरोधात नाहीये. ही काही स्पर्धा नाही, उलट ती सर्व ग्रंथांचं सार आहे, असं ते म्हणतात. गीता तयार झाली आहे म्हणजे इथे हेतू जुन्याला नाकारण्याचा नाहीये, तर त्यातील जे कालातीत सत्य आहे त्याला आजच्या भाषेत आजच्या गरजांनुसार लोकांसमोर ठेवायचं, एक प्रकारचा समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे. पण हा एक मोठा दावा आहे की नाही? सर्व संतांचं सार मी एका ग्रंथात आणलं आहे असं म्हणायला खूप आत्मविश्वास लागतो. यामागे नेमका मूळ विचार कोणता आहे? यामागचा मूळ विचार आहे सर्वांभूती भगवत भाव. म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये, प्रत्येक गोष्टीत ईश्वराला पाहणे. आता ही संकल्पना काही नवीन नाही. गीतेत विश्वरूप दर्शन आहे, वेदांमध्ये विराट पुरुषाचं वर्णन आहे, संतांनी विश्वात्मक देवाची संकल्पना मांडलीच आहे. पण महाराजांचं वेगळेपण यात आहे की त्यांनी या तत्वज्ञानाला फक्त पूजेच्या खोलीपुरतं नाही ठेवलं. ते विचारतात, तुम्ही विश्वाला देव मानता? मग तुमच्या गावातल्या माणसाला, प्राण्याला, झाडाला त्याला देव मानून वागता का? अच्छा, म्हणजे तत्वज्ञानाला कृतीत आणण्याचा हा आग्रह आहे. जे ज्ञान आहे ते फक्त डोक्यात साठवून ठेवायची गोष्ट नाही, ते तुमच्या जगण्यात दिसलं पाहिजे. आणि याचमुळे ग्रंथांची खरी गरज काय, हा पुढचा मुद्दा येतो. महाराजांच्या मते ग्रंथांची गरज ही सामाजिक सुधारणेसाठी आहे. अगदी. त्यांनी त्या काळातील समाजाचं इतकं अचूक निदान केलं होतं. ते म्हणतात की लोक सहकार्य विसरले होते. मी आणि माझं याच्या पलीकडे विचारच करत नव्हते. स्वार्थासाठी एकमेकांना फसवणं, खोटं बोलणं हे सगळं वाढलं होतं. गावांमध्ये तो एकोपा राहिला नव्हता. हे ऐकल्यावर असं वाटत नाही का की ते आजच्याच समाजाबद्दल बोलतायत? शहरांमध्ये तर हे आहेच, पण आता गावांमध्येही तीच परिस्थिती दिसायला लागली आहे. मग यावर उपाय काय? याच समस्येवर उपाय म्हणून आपल्या परंपरेत कथा, कीर्तन, पोथी-पुराण वाचन यांसारख्या गोष्टींची योजना केली होती. याचा मूळ उद्देश लोकांमध्ये माणुसकी, नैतिकता, प्रेम, सहकार्य हे गुण रुजवणे हा होता. ते केवळ करमणुकीचे प्रकार नव्हते, ते समाज शिक्षणाचे अत्यंत प्रभावी माध्यम होते. ग्रंथांचा अंतिम हेतू किती साधा आहे बघा. माणसाने आपलं जीवन सुंदर बनवावं, तो निरोगी राहावा, त्याला व्यसने नसावीत आणि त्याच्या वागण्याने समाजाला त्रास होऊ नये, बस. उद्देश तर खूप उदात्त आहे, पण मग गडबड कुठे झाली? कारण आपण पाहतो की अनेकदा पोथीपुराणं ऐकूनही लोकांच्या वागण्यात काहीच फरक पडत नाही, उलट कर्मकांड आणि अंधश्रद्धा वाढलेली दिसते. तेच एक मोठा धोका लपलेला आहे. तो म्हणजे केवळ चमत्कारांच्या कथांमध्ये आणि निरर्थक कर्मकांडात अडकून पडण्याचा. हो,
आणि हा या अध्यायातला सगळ्यात थेट आणि खरं सांगायचं तर धक्कादायक भाग आहे. ते स्पष्टपणे बजावतात की ज्या ग्रंथांमध्ये फक्त चमत्कार आणि पूजापाठाचे डोंगर आहेत पण जीवनाचं सार काहीच नाही, ते वाचून काय उपयोग? लोक फक्त प्रसादासाठी पोथीला बसतात, चमत्कारांच्या कथा ऐकून टाळ्या वाजवतात आणि स्वतःची विचारशक्ती पूर्णपणे गहाण ठेवतात. हे होऊ नये. याचं मूळ कारण ते सांगतात की आपले अनेक जुने ग्रंथ हे रूपकात्मक म्हणजे ॲलोगॉरिकल शैलीत लिहिलेले आहेत. म्हणजे कसं की कथेत एक वरवरचा अर्थ असतो आणि एक खोल तात्विक अर्थ दडलेला असतो. पण झालं असं की सामान्य लोक त्या कथांचा शब्दशः अर्थ घेऊ लागले आणि तिथून सगळा गोंधळ सुरू झाला. त्यातून उलटा अर्थ निघू लागला. थांबा, पण यातली काही उदाहरणं घेऊया, कारण ती खरंच अविश्वसनीय आहेत. महाराज म्हणतात, मी हरिविजय ग्रंथ ऐकला. त्यात वर्णन आहे की नारद मुनी स्त्री बनतात आणि एका रात्रीत 60 मुलांना जन्म देतात. बापरे. पांडव प्रताप सारख्या ग्रंथात मोठ्या व्यक्तींच्या व्यभिचाराच्या कथा आहेत. कोणी कानातून जन्माला आलं, कोणी तोंडातून, तर कोणी घागरीतून. आणि अजून एक कल्पनातीत उदाहरण आहे. झोपलेल्या माणसाच्या नाकात गाढव चरत होतं. आता हे ऐकल्यावर कोणतीही विचारी व्यक्ती म्हणेल की हे शक्यच नाही. पण गंमत अशी की लोकांना सांगितलं गेलं की या कथांवर संशय घ्यायचा नाही. जसं लिहिलंय तसं खरं मानायचं, नाहीतर पाप लागेल, नरकात जाल. म्हणजे विचार करण्यावरच बंदी. ही तर वैचारिक गुलामी झाली. प्रश्न विचारण्याची, चिकित्सा करण्याची जी मानवी बुद्धीची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, तिलाच दाबून टाकण्याचा हा प्रकार आहे. बरोबर. आणि याचा परिणाम खूप घातक झाला. समाज वैचारिकदृष्ट्या पांगळा झाला. चिकित्सा करू नये, समाधान मानावे या वृत्तीमुळे प्रगतीच थांबली. म्हणूनच यावर उपाय म्हणून संतांनी विवेक ग्रंथ निर्माण केले, असं महाराज सांगतात. या ग्रंथांनी समाजाच्या मनात निर्माण झालेल्या याच शंकांचं निरसन केलं. त्यांनी ज्ञानाला या चमत्कारांच्या आणि कर्मकांडाच्या जंजाळातून बाहेर काढलं. म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासून ते समर्थ रामदासांपर्यंत आणि अगदी स्वामी विवेकानंदांपर्यंत या सगळ्यांनी ज्ञानाचं लोकशाहीकरण केलं, असं म्हणायला हरकत नाही का? म्हणजे जे ज्ञान फक्त संस्कृतच्या अवघड भाषेत आणि काही लोकांपुरतं मर्यादित होतं, ते त्यांनी सोप्या, प्राकृत भाषेत लोकांच्या भाषेत आणलं. अगदी योग्य शब्द वापरलात. ज्ञानाचं लोकशाहीकरण. उद्धाराचा मार्ग सर्वांसाठी खुला व्हावा, हाच यामागचा हेतू होता. पण हे ज्ञान कसं घ्यावं याची एक पद्धत आहे. कोणताही ग्रंथ उचलला आणि वाचायला लागलो असं करून चालणार नाही. त्याची एक शिस्त आहे, एक क्रम आहे. आणि हा क्रम आजच्या काळात खूप महत्त्वाचा वाटतो. पहिली पायरी महाराज सांगतात ती आहे सदाचार. म्हणजे आधी असे ग्रंथ वाचा ज्यात चारित्र्य आणि रोजच्या व्यवहाराचं ज्ञान दिलं आहे. कसं वागावं, कसं बोलावं, आपली कर्तव्य कोणती, आधी पाया पक्का करा. बरोबर. दुसरी पायरी आहे तारतम्य. म्हणजे आपली पात्रता ओळखून ग्रंथ निवडा. आणि ग्रंथ वाचतानाही त्यातलं काय घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं हे समजून घ्या. प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी नसते. सारासार विचारशक्ती वापरणं गरजेचं आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे आचरण. हजारो ग्रंथ वाचले पण त्यातलं 1% आचरणात आणलं नाही, तर ते वाचन म्हणजे निव्वळ बौद्धिक बद्धकोष्ठता आहे. जे वाचलं ते जगण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. हे 3 टप्पे तर आज कोणतीही नवीन गोष्ट शिकताना लागू पडतात. मग ते एखादं पुस्तक असो किंवा यूट्यूबवरचा एखादा कोर्स. आधी बेसिक शिका, हो. मग काय महत्त्वाचं आहे ते ओळखा आणि मग ते प्रत्यक्षात वापरा. बरोबर. यानंच महाराज एका सूत्रात बांधतात, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि मगच आत्मप्रचिती. म्हणजे आधी शास्त्रातून ज्ञान मिळवा, मग ते योग्य गुरूंकडून, मार्गदर्शकाकडून समजून घ्या आणि त्यानंतरच ते तुमच्या स्वतःच्या अनुभवातून सिद्ध होतं. थेट अनुभवावर उडी मारण्याचा प्रयत्न केला की अपघात होतो. आणि असा अपघात कसा होतो हे दाखवण्यासाठी महाराजांनी एक अप्रतिम, खरं तर हसायला लावणारी बोधकथा सांगितली आहे. एका अविचारी वाचकाची गोष्ट. हो, ही कथा खरंच मार्मिक आहे. ती आपल्याला हसवता हसवता खूप काही शिकून जाते. तर एक गृहस्थ महाराजांकडे येतो आणि तक्रार करतो की महाराज, मी 12 वर्ष ब्रह्मसूत्रे, उपनिषदे, भागवत असं सगळे ज्ञानाचे ग्रंथ वाचले, अनेक पारायणे केली, पण मला अजून ब्रह्मज्ञान मिळालं नाही. म्हणजे तो फक्त माहिती गोळा करत होता, त्याचं ज्ञानात रूपांतर होत नव्हतं. तो फक्त वाचत होता, समजत नव्हता. तेव्हा महाराज गमतीने त्याला म्हणतात, अरे, परमार्थासाठी ग्रंथांचा खल करावा लागतो. आता खल करणे म्हणजे खोलवर विचार करणे, मनन करणे. पण महाराज मुद्दामच त्याला ह्या शब्दशः अर्थाच्या जवळ नेतात आणि म्हणतात, त्या ग्रंथांना बारीक वाटून त्याचं चूर्ण कर आणि सकाळी दुधातून घे.
आणि गंमत म्हणजे तो गृहस्थ थोडाही विचार करत नाही. तो घरी जातो, खरंच ते सगळे ग्रंथ फाडतो, खलात घालून वाटतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन महाराजांना विचारतो. हो, तो विचारतो, महाराज हे चूर्ण किती दिवस घ्यायचं आणि घेताना तोंड पूर्वेकडे करू की उत्तरेकडे? म्हणजे एवढं वाचूनही त्याची शंका हीच होती की कोणत्या दिशेला तोंड करायचं. ही कथा एकाच वेळी विनोदी आणि दुःखद आहे. महाराज त्याला समजावतात, अरे मूर्खा, एवढे ग्रंथ वाचून तुला साधं तारतम्य ज्ञान आलं नाही. ग्रंथ फाडून त्याचं चूर्ण प्यायल्याने ज्ञान मिळतं का? या कथेचं सार हेच आहे की ज्ञान ही बाहेरून घेण्याची वस्तू नाही, ती आतून समजण्याची प्रक्रिया आहे. ब्रह्मज्ञानाच्या आधी अंतःकरणाची शुद्धता आणि आत्मपरीक्षण किती आवश्यक आहे हे यातून स्पष्ट होतं. मग या सगळ्या ग्रंथ वाचनाचं, या प्रवासाचं अंतिम ध्येय काय आहे? केवळ एक चांगला सदाचारी माणूस बनणं? नाही, सदाचार ही फक्त पहिली पायरी आहे, तो पाया आहे. महाराज म्हणतात, ज्याला व्यवहाराचं म्हणजेच आपल्या दैनंदिन कर्तव्याचं ज्ञान पूर्णपणे समजलं, तोच आत्म-अनात्म विचारासारखं उच्च तत्वज्ञान समजायला पात्र ठरतो. तुम्ही तुमचं कुटुंब, तुमचं काम, तुमचा समाज सांभाळू शकत नसाल तर ब्रह्मांडाची चिंता करून काय उपयोग? जेव्हा पाया पक्का होतो तेव्हाच श्रवण, मनन आणि निधिध्यास म्हणजे खोल ध्यान या प्रक्रिया घडतात आणि शेवटी साक्षात्कार होतो. आणि ही साक्षात्काराची स्थिती कशी असते? कारण याबद्दल खूप गूढ कल्पना आहेत लोकांच्या मनात. महाराज तिचं वर्णन खूप सोप्या शब्दात करतात. ते म्हणतात, तिथे देव आणि भक्त वेगळे राहत नाहीत. व्यक्ती विश्वाशी एकरूप होते. तिला मग जन्माचा अतीव आनंद आणि मृत्यूचं अतीव दुःख राहत नाही. ती स्थिर होते आणि मग ती व्यक्ती जे काही बोलते तेच इतरांसाठी ग्रंथज्ञान बनून जातं. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला हा वाटला की ही अनुभूती केवळ वैयक्तिक नसते. म्हणजे मी काहीतरी मिळवलं आणि आता मी शांत बसलो असं नाहीये. अजिबात नाही. ही स्वार्थी अनुभूती नाही. खरा साक्षात्कार झालेला माणूस विश्वाच्या उपयोगी पडतो. त्याचं प्रत्येक कार्य, त्याचा प्रत्येक व्यवहार हा सर्वांच्या कल्याणासाठी असतो. तो फक्त स्वतःच्या मोक्षाचा विचार करत नाही, तर संपूर्ण समाजाच्या उद्धाराचा विचार करतो. ज्ञानाची अंतिम परिणती ही सेवेतच आहे. तर या सगळ्या चर्चेचा सारांश असा की ग्रंथवाचन हा एक प्रवास आहे. याची सुरुवात सदाचार आणि चारित्र्य बांधणी या पायाने व्हायला हवे. त्यानंतर तारतम्य आणि विवेकाने वाचन करून चमत्कारांच्या आणि कर्मकांडाच्या मोहात न पडता अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार हे ठेवावं, जे शेवटी समाजसेवेतूनच प्रकट होतं. अगदी बरोबर. आणि या प्रवासात योग्य व्यक्तीसाठी योग्य वेळी योग्य ग्रंथ मिळणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाची सुरुवात एकाच ग्रंथाने होईल असं नाही. आपली सध्याची बौद्धिक आणि मानसिक पात्रता ओळखून मार्ग निवडायला हवा. तर मग आजची ही चर्चा संपवताना एक शेवटचा विचार ऐकणाऱ्यांसाठी सोडून जाऊया. या अध्यायाच्या शेवटी तुकडोजी महाराजांनी गंभीर इशारा दिला आहे, जो आजच्या माहितीच्या युगात अक्षरशः अंगावर काटा आणणारा आहे. नक्कीच, तो इशारा खूप महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, ज्याचं आचरण शुद्ध नाही, ज्याचा पाया पक्का नाही, त्याला जर थेट वेदांत म्हणजे सर्व काही ब्रह्मच आहे असं उच्च तत्वज्ञान शिकवलं तर ते वळणीचं पाणी वर चढवण्यासारखं होईल. असा माणूस तोंडाने सर्व ब्रह्म आहे असं म्हणेल, पण मनाने आणि कृतीने वाटेल तसे स्वार्थी भ्रष्टकर्म करत राहील. तो आपल्या चुकांचं समर्थन करण्यासाठी ज्ञानाचा वापर करेल. आणि हा भ्रम, हा ज्ञानाचा अहंकार नास्तिकतेपेक्षाही भयंकर आहे. हे खूपच गंभीर आहे. आणि यावरून एक प्रश्न निर्माण होतो. आजच्या जगात जिथे गुगलवर किंवा सोशल मीडियावर कोणतेही उच्च तत्वज्ञान, कोणतीही विचारसरणी एका क्षणात उपलब्ध आहे, तिथे त्या ज्ञानाच्या सागरात उडी मारण्यापूर्वी आपल्या चारित्र्याचा आणि सदाचाराचा पाया मजबूत आहे याची खात्री आपण कशी करायची? आपण स्वतःला त्या अविचारी वाचकाप्रमाणे पुस्तकं वाटून पिण्यापासून कसं वाचवायचं यावर विचार करायला हवा. धन्यवाद मंडळी. तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. त्यासोबतच लाईक आणि शेअर करा. तुम्हाला आम्हाला काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. आम्ही त्या कमेंटना प्रतिसाद नक्की देऊ. धन्यवाद. जय गुरु.